एनसीपीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही, राज ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक मोठं ट्विट केल्याचं पाहायला मिळत आहे। एनसीपीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही। राज ठाकरेंच्या ट्विट मधून काय म्हणायचं आहे सगळ्या महाराष्ट्राला समजू शकेल। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, आपण बघतोय एनसीपीचा अध्यक्ष हा पाटील असावा, पटेल नाही असं म्हणून राज ठाकरेंना काय अधोरेखित करायचं आहे सगळ्या महाराष्ट्राला कळलंय। त्यांचा रोख कुणाकडे आहे? कारण कालच्या आणि आजच्या घडामोडी पाहता राज ठाकरेंचं हे ट्विट आहे। नक्कीच राज ठाकरेंचं ट्विट जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखा अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा मराठी असावा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा राज ठाकरे जी आपली मनसेची जी मूळ शैली आहे, मनसेचा जो मूळ विचार आहे, जी मूळ लाईन आहे, त्यावरतीच आता इथून पुढचं राजकारण खेळताना बघायला मिळत आहेत। पाटील हवा, राष्ट्रीय अध्यक्ष पटेल नको असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। अर्थातच रोख प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे। सध्या प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत। जर राष्ट्रवादीची आपण राष्ट्रीय घटना बघितली तर कार्यकारी अध्यक्ष आणि अध्यक्ष अशी दोन पदं आहेत राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये। एक आहे राष्ट्रीय अध्यक्षपद आणि दुसरं आहे कार्यकारी अध्यक्षपद। कार्यकारी अध्यक्षपद हे सध्याच्या घडीला प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे आणि सध्याच्या ज्या घडामोडी आहेत, पक्षांतर्गत घडामोडी आहेत, एक मतप्रवाह असा देखील ऐकायला मिळतोय की राष्ट्रीय अध्यक्षपद हे सुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्याकडेच जावं। तर त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांनी ही पोस्ट केलेली आहे। राज ठाकरेंचं म्हणणं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष हा मराठी असावा, कुणी पटेल असू नये, कारण हा पक्षाची शैली ही रांगडी आणि मातीतली होती। जो बाज आहे तो रांगडा मराठमोळा अस्सल गावरान बाज होता। अगदी अजित पवारांच्या शैलीचा सुद्धा अनेकदा दाखला राज ठाकरे आपल्या भाषणांमधून द्यायचे। अशा बाज असलेल्या पक्षाचा अध्यक्ष हा मराठी असावा, कुणी पटेल असू नये, थेटपणे निशाणा साधलेला आहे राज ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेलांवर। कारण जी काही राजकीय घडामोड आपण बघतो आहे, राष्ट्रवादीच्या अंतर्गत पक्षांतर्गत घडामोड बघतो आहोत, कारण आता एकीकडे उपमुख्यमंत्री पदाचा जरी प्रश्न सुटलेला असला तरी सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा प्रश्न हा अद्यापही कायम आहे। कदाचित अशी शक्यता आहे सूत्रांकडनं, जी आता तीच बातमी खरं तर आपण प्रेक्षकांना देणार होतो की सध्या सूत्रांकडनं जी माहिती मिळते की राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे काही काळ रिक्तच ठेवलं जाईल अशी माहिती सूत्रांकडनं मिळते आहे। याचं कारण म्हणजे कार्यकारी अध्यक्ष हे पक्षाचा कारभार सध्याच्या घडीला चालवू शकतात, कोणतीही घाई गडबड नाहीये राष्ट्रीय अध्यक्षपद नेमलं जाण्याची। मात्र अर्थातच राष्ट्रीय अध्यक्षपद हे रिक्त असल्या कारणाने या अध्यक्षपदावर कोणाला नेमलं जाणार ही चर्चा आता सुरू झालेली आहे। या जागी सुद्धा सुनेत्रा पवार याच असणार की पक्षातला आणखी कोणता चेहरा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुढे येणार, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। मात्र कार्यकारी अध्यक्षपद असलेल्या प्रफुल्ल पटेलांनाच राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाणार का, हा जर प्रश्न असेल तर त्याला थेटपणे विरोध राज ठाकरे करताना दिसत आहेत। राज ठाकरेंनी या खरं तर राष्ट्रवादीच्या या पक्षांतर्गत प्रश्नात उडी घेतली असं म्हणायला हरकत नाही। मात्र त्यांनी आपल्या पक्षाच्या लाईन घेऊन ही उडी घेतलेली आपल्याला बघायला मिळते। कारण मनसेची जी लाईन आहे ती मराठी पक्ष, मराठी माणूस यावरती त्यांनी कायम आपलं राजकारण केलेलं आहे। त्याच्यामुळे पटेल नाही तर पाटील राष्ट्रीय अध्यक्ष हवा अशी एक महत्त्वाची भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आपल्याला दिसून येते। अगदी मनश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट ट्विट करत निशाणा साधलेला आहे। काय नेमकं म्हटलंय आपल्या ट्विटमध्ये, पूर्ण ट्विट बघूयात राज ठाकरे यांचं। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांच्यावरच रोख आहे राज ठाकरेंचा। महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात फार विचकाळ झालाय, त्यावर खरं तर भाष्य पण करावं असं वाटत नाही, पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कुणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही असं ट्विट करत राज ठाकरे यांनी आपली भूमिका आणि आपली भावना स्पष्ट केलेली।